हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट्स फन लाईफ। या बिहारच्या दीदी आहे। आज आपल्याला मालपुहा बनवून दाखवणार। फ्रेंड्स, महाराष्ट्रामध्ये होळीला पुरणपोळी बनवल्या जाते, तर बिहारमध्ये मालपुहा बनवला जातो। मालपुहा बनवण्यासाठी दीदीनी जेवढा मैदा घेतलाय त्याचा अर्धा रवा घेतला आहे। ड्राय फ्रूट्स हे बारीक करून घ्यायचे आहे। ऐसे खड़ा खड़ा था ना, ये काजू बादाम थी, बादाम बादाम ये क्या छुहाड़े बोलते हैं, ये सब कूट के रखे। फ्रेंड्स, मैदा व रवा मोठ्या भांड्यामध्ये घेऊन थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे बॅटर दुधाने फेटून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, आम्ही दूध घेतलं नव्हतं त्यामुळे दीदी पाण्याचा यूज करत आहे। हमारे इधर का होली में बनाते हैं। ऐसे तो दूध में बनाते हैं तो अच्छा लगता है, पर दूध लेके बनाते हैं। मैदा व रवा भिजवताना एका वेळेस पाणी घालू नका, तर थोडं थोडं पाणी किंवा दूध घाला व त्याचा फेटून फेटून घोल तयार करा। ये साथ में भी सब डाल के बना सकते हैं, घोर सकते हैं, इसे बात नहीं। पर हम पहले इसको घोरते हैं। बर्तन भी बड़ा ले सकते हैं, वैसे बर्तन बड़ा होगा तो बड़ा, इसमें वो नहीं रहना चाहिए ना, क्या गांठ बन जाता है। छोटा बर्तन में थोड़ा फेंटने में दिक्कत होता है। अब शक्कर जैसे आपको मीठा खाना है वो हिसाब से डालना है। दो इसमें है, थोड़ा ही डालेंगे। शक्कर डाला नहीं है क्या? जितने मीठा खाते हो हिसाब से आपको शक्कर डालना है। ऐसे फ्रेंड्स, हे मिश्रण आपण तोपर्यंत फेटून घ्या जोपर्यंत यामधली साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही आणि या मिश्रणामध्ये एकही गाठ लम्स पडता कामा नये। यामुळे आपण एकसारखं एकाच दिशेने व्यवस्थित फेटून घ्या। फ्रेंड्स, या ठिकाणी मी दीदीला विचारत आहे की हा मालपुहा किती दिवस टिकतो, तर दीदीने सांगितलं की हा दुधापासून बनतो त्यामुळे 1-2 दिवस राहतो। जर आपण आज वापरलं त्याप्रमाणे पाण्याने तयार केला तर हा 4-5 दिवस मालपुहा सहज टिकतो। फ्रेंड्स, बिहारमध्ये हे मिश्रण सकाळला तयार करून 4-5 तास रेस्टवर ठेवतात। दीदी या ठिकाणी मला मालपुहा बनवायला शिकवत आहे, त्यामुळे आम्ही लगेच बनवायला घेतला आहे। दूध डालना होगा तो इतना, ऐसे में दूध डालना है थोड़ा। जैसे पानी हम डाले ना तो पानी कम डालिएगा, दूध डालेंगे तो। अब पूरे दूध डाल के अगर ज्यादा पतले भी हो जाए तो मतलब आपके घर में मैदे हो, तो फिर बाद में मिला के थोड़ा गाढ़ कर लीजिए। चाहे आटे भी मिला, आटे के भी बनता है, ऐसी बात नहीं। जैसे आप लोग पूरन पूरी नहीं बनाते हैं वैसे। फ्रेंड्स, मालपुहा तळताना कढईमध्ये तेल कमी ठेवा। एक साइड लाल झाल्यानंतर परत दुसरी साइड लाल होईपर्यंत तळून घ्या। फ्रेंड्स, सुरुवातीला एक मालपुहा टाकून बघा, जर आपलं मिश्रण पातळ झालं असेल तर आपण यामध्ये वरून मैदा ॲड करू शकता।
इसमें कोई कोई वो भी फूलने के लिए डालते हैं मीठा सोडा। ये तो ऐसे ही फेंटेंगे, मीठा सोडा नहीं डालेंगे, ज़्यादा फेंटेंगे ना ये भी फूलेगा। बिहारची अत्यंत फेमस मालपुआ डिश दीदी माझ्यासाठी बनवली, त्यासाठी त्यांना धन्यवाद। दीदी, अगर आप ये वीडियो देख रहे हो तो मेरे पूरे महाराष्ट्रियन व्यूअर्स की तरफ से आपको थैंक यू। फ्रेंड्स, मालपुआ डिश खायला अत्यंत स्वादिष्ट लागते, आपण एकदा जरूर ट्राय करा। मी ही पार्थला एकदा बनवून दिली होती, नेक्स्ट टाइम मी आपल्यासाठी शूट करील। यामध्ये 2-3 प्रकार आहे मालपुआचे, ते आपल्यासाठी शूट करील। फ्रेंड्स, आपल्याला ही मालपुआ डिश कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। फ्रेंड्स, व्हिडिओ बनवायला प्रचंड मेहनत लागते, जर आपल्याला माझ्या चॅनलमधून काही शिकायला मिळत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा। फ्रेंड्स, जर आपण या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक व शेअर केलं तर मी आपल्यासाठी याप्रमाणे नवनवीन व्हिडिओ बनवत राहील। फ्रेंड्स, लवकरच मी आपल्यासाठी या चॅनलवर हेअरस्टाईल, फेशियल, वॅक्सचे व्हिडिओ घेऊन येत आहे। जर आपल्याला इंटरेस्ट असेल तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल। Thank you watching for this video. Stay connected for next video.